राजस्थानच्या परिसरात घेऊन जातो कळण्यासाठी. राजस्थान केसरिया बालम, डबडबलेले डोळे, ती पोरगी रडते. शेवटी महाराज शेवटी काय केलं, त्या मुलीला त्या आईनं उचललं बाबा आणि घरात नेऊन कोंडून टाकली पोरगी. आणि त्या महाराजांना वंजळभर दाणे देण्यासाठी त्याची आई बाहेर निघाली. पण आई दाणे घेऊन येऊस तर ती महाराज त्याला वाटलं देवच हाणला तर उद्यापासून कशावर भीक मागा, म्हणून थोडं मोकळं बोलतो महाराज. काही लोकांनी देवासाठी धंदा सोडला आणि काही लोकांनी देवाला धंदा केला. मला कोणतरी म्हणलं महाराज का होणार सुरू आपलं सीझन. मी म्हणलं फक्त एवढ्यामुळेच बंद पडलंय विठाला. ऐका ना, ते पळून गेले बाबा. ते बाहेर आली, बघितलं फोन थोडेसे बंद करा, हा चला लक्ष द्या, आपसत बोल ना करा जेव्हा. मी लगेच कीर्तन बंद करतो, मी कुणाचंच ऐकत नाही. हा तुम्ही सगळे तरुण मंडळी, तुम्हाला विनंती आहे कीर्तन शांत ऐका. कारण कीर्तनापेक्षा महत्वाचं कुठलंही काम असलं तर करा. एखाद्याच्या छातीत चमकलं तर त्याला 10 जण उचलून न्या. बसून राहायचं, डबडबलेले डोळे आणि जीव वाचावा लागतो ना महाराज कीर्तन. तुम्ही बघा, काही जणांनी जीव तोडून शिकवायचं आणि त्या पट्ट्यानं म्हणायचं मला समजेलच नाही. मराठी भाषेत कमी शब्द लागतात महाराज. इंग्रजी भाषेमध्ये मला समजत नाही असताना सांगावं लागतं आय कांट लिसन दिस सेंटेन्स सर, प्लीज टेल मी अगेन, एवढं म्हणावं लागतं. आणि मराठीत काय नाही नसतं आ किती पहिल्यापासून सुरू. म्हणून थोडं माझ्यासोबत चला. तो साधू निघून गेला. मीरेंच्या आईनं सगळी घरातली कामं केली ना. 11 वाजता बस माझ्यासोबत. 11 वाजता हातामध्ये जेवायचं ताट घेऊन, बाबा जेवायचं ताट घेऊन ती मीरेची आई ज्या वेळेला घरात घुसली त्यावेळेला जे दृश्य बघितलं किशोर महाराज, लकडे महाराज, ते दृश्य असं होतं. पलंगावर ज्या मीरा झोपली होती तो पलंग आणि त्याच्यावर टाकलेली गादी सगळीच्या सगळी डोळ्यातल्या पाण्यानं ओली चिंब झाली होती. मीरा इतकी रडली होती. आहा हा हा, आंखों से आंसू बहे, वाणी भी कुछ न कहे, ऐसा तुझको जब से हो गया समझो रब से प्यार हो गया. डोळे डबडबत होते, वाहत होते, डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. स्थिरावली वृत्ती पांगुळले प्राण अंतरीची खून जाणून या. डोळे डबडबले होते. महाराज रडत होती मीरा आणि आईनं डोक्यावरून हात फिरवला. मा विठाला बाबा हार घालायला उठले होते. खरं सांगू दादा, देवाच्या समोर एकदा हार खायला शिकलं पाहिजे. हार घालायला लय शिकलो मला. आम्ही हारलं पाहिजे, कारण ईश्वराला मनात तू जिंकला पाहिजे. आम्ही हारलो पाहिजे. हम राजी उसे में है जिसमें तेरी रजा है मालिक, यहां तो यूं भी वाह वाह है और यूं भी वाह वाह है. रडत राहिली ती पोर. किती वर्षाची. आपल्या जिंदग्या गेल्या, कधी देवासाठी रडलो नाही. पाकिट हाणावून अशी बोंबलं तेच रडते. डबडबलेले डोळे. मध्ये मीरा रडत होती. तिच्या आईनं डोक्यावर हात फिरवला. बाळा जेवायचं नाही, नाही खायचं का. आई देवच नाही घरी तर खायचं कोणाला. आणि मला नाही जेवा वाटत. आणि तुला खरं सांगू आई, जोपर्यंत तो भगवंत वापस घरी येणार नाही मी अन्नाचा कण खाणार नाही आणि एक क्षण सुद्धा झोपणार नाही. कळतंय कळतंय. कराल तुम्ही असा. एकादशी कडीला निघाला आपली. डबडबलेले 1 दिवस 2 दिवस. तिला काय वाटलं पोरीचा हट्टा असतो. 2-4 दिवस गेले, 8 दिवस गेले, पोरगी काहीच खात नाही, रडत राहते दिवसभर. कळत नाही तिला, काहीच कळत नाही. का रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे. हर दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवार.
सिंहाची दळदा गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे धंदा गोविंदाचे पवार अहो आम्ही नुसतं चरित्र ऐकतो तर आमच्या पोटात कालवतं त्या मूर्ती असे हातात धरलेला ते झोपलेले तिथं लख पडला समोर आलं भगवंत जेव्हा येतो ना तेव्हा प्रकाश होऊन येतो प्रकाश होऊन येतो आला समोर आणि उठले ना रात्रीच आणि पुन्हा काय म्हणायचे माहिती का पुण्य फळले त्यांना वाटलं मी आजपर्यंत साधना केली माझ्या साधनेला यश आलं देव म्हणला तुला भेटायला नाही आलो सांगायला आलोय तुला की त्या मूर्तीची खरी मालकीन ती पोरगी आहे आणि जर तिच्यापर्यंत मूर्ती नाही गेली रात्रीच पळत सुटलं रात्री उजडायच्या आधी तर त्यांच्या दारात सकाळची वेळ मीरेच्या आई बाहेर आल्या आणि त्या महात्म्याला घराच्या समोर बघितलं महाराज आतापर्यंत पोरगी रडत होती बाबा आज तिची आई रडली बाबा माझी पोर लई रडते हो 7 दिवसापासून आणि तुम्ही अजून थोडे वेळ थांबला तर ती उठली ना तर अजून रडल आम्ही तिला कसंही समजून सांगू पण तुम्ही निघून जा ते काय म्हणले माहित आहे मां जाने के लिए नहीं आया हूं मैं लौटने के लिए नहीं आया हूं ये मूर्ति तेरी बच्ची को लौटाने के लिए वापस है हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे राम राम बुवा त्यांनी ऐकलं ना त्या पोरीनं मध्ये झोपलेली नव्हती ना बुवा तिनं त्या बाबाचा आवाज ऐकला की पळत आली आणि बघितलं त्या मूर्तीकडं आणि काय म्हणायचं माहिती गोविंद मेरो है गोपाल में श्री बाके बिहारी नंदलाल मेरो बिहारी नंदलाल मेरो सगळे म्हणा श्री बाके बिहारी नंदलाल मेरो बिहारी नंदलाल मेरो गोविंद मेरो है गोपाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे तो समर ती म्हणली बाबा देव माझा आहे ना ऐका ना तर बाबा तो महात्मा काय म्हणला अरे मीरा ये केवल मूर्ति तेरी नहीं द्वारिकाधीश तेरा गुलाम है आणि महाराज तो देव घरात घेतला विठ्ठल पाहुणा आला माझ्या घराला विठ्ठल पाहुणा आला माझ्या घराला महाराज कीर्तन सुटलं तरी असं गेलं पाहिजे तो
जगाचा बाप घरात नेला महाराज. काय झाला असेल? आज हमारे पिया रंगों से रंग मिले, नए नए फूल खिले, आंगन आंगन है परियों ने घेरा, पीहू पीहू पपीहा रटे, पीहू 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 पपीहा रटे, कुहू कुहू कोयल बोले, आंगन आंगन है परियों ने घेरा, अनहद नाद बजाओ रे मिल सब आज हमारे. घरी नेलं महाराज मध्ये चिठ्ठाक. आणि हीच मीरा महाराज. घरच्यांनी आता मला ती घटना सांगायची होती, लक्षात आलं तुमच्या? आई म्हणली बाहेर कोण आलंय बघ. आणि ती मीरा तिथे गेली आणि मीरेनं ते दृश्य बघितलं आणि मीरा म्हणली आई बाहेर ते कोणतरी घोड्यावर बसलंय. आई बाहेर आली. आई नवऱ्याकडे बघत होती, मीरा तिच्याकडे बघत होती. मीरा मध्येच तिला प्रश्न, छोटी ती 5-6 वर्षाची, ती म्हणली मम्मी हे आई हे कोण आहे ग? तर ती म्हणली बेटा ती नवरा असतो. गप्प बरं गप्प, तुम्हाला बघू दे गप्प. ती म्हणली नवरा म्हणजे काय? अगं लग्न होत असतं म्हणलं जर. ती छोटीच पोरगी, ती म्हणली माझं होईल, माझं होईल. आता आई मिरवणूक बघायची, तिथे आई म्हणली प्रश्न विचारला. तिची आई वैतागून बस अनजाने में कहा सूत के लिए सार बन गया साहब. तिच्या आईनं फक्त टाळण्यासाठी वाक्य बोललं होतं, पण मीरेनं काळजात करून घेतलं की आता बस. ऐसे वर को जो कल मर जाए, मैं तो मरूं गिरधर को मेरा जन्म सफल हो जाए. मी असल्या नवऱ्यासोबत का लग्न करू? सुधरू देत नाही. तिचं लग्न भोजराजासोबत केलं आणि भोजराजासोबत लग्न केल्याच्या कालांतरानं भोजराजा मरून गेला. कारण देवभक्ता लागी करुणे दे संसार, देवभक्ता लागी करुणे दे संसार, देवाना माज करुणे देवी, अंगे मारा महाराज. ऐका ना, राजस्थान सुटलं. राजस्थान कारण नवरा मरून गेला, प्रपंच विस्कटला आणि मीरेनं पायामध्ये घुंगरू बांधले. आहा, हवा असते ना, हवा कळते, हवा कळते. महलों में पली मीरा रानी दीवानी कहाने लगी ऐसी, मीरा हो गई वो तो गली 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 आने लगी ऐसी. महाराज काय परिस्थिती बघा ना. मला एक वाक्य हिंदीतलं वाक्य बोलतो ज्याला कळ. जिस दिन से मालिक तूने हमको अपना कहा, जमाने ने पत्थर उठा लिए. चांगलं करायला झाले ना लोक की लोक नाव ठेवतात. लोक नावच ठेवण्यासाठी असतात का नाही? बरोबर. राजस्थान सोडलं, आता महाराज प्रमाण तुझ्या मुरलीचा सुरतान मी विसरले देह.
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा 52वा अखंड हरिनाम सप्ताह भवानी बिजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिदर